रात्रभर झोप न लागल्यामुळं विचारांमुळं सुजाताताई सकाळी 5 वाजताच चहाची तलप होते म्हणून किचनमध्ये जातात आणि किचनमध्ये चहा करणार इतक्यात इकडं बेडरूममध्ये मुलगा आणि सून सून आपल्या नवऱ्याला उठवते आणि म्हणते, काय आहे सकाळ सकाळी किती भांड्यांचा आवाज येतोय? काय होतंय तुमच्या आईला? शांत झोप येतच नाही काय? मला ना ह्या तुमच्या आईचा खूप कंटाळा आलाय. एक दिवस थोडंसं विश्रांती घ्यावी म्हटलं तर ते ह्या घरात काही मिळणार नाही. जावा बघा, जावा तुमची आई काय करते. मुलगा पण नाराजीतनच उठतो. झोपमोड झाल्यामुळं तो वैतागलेला असतो आणि जातो किचनच्या दिशेनं. मग बायको पण उठून त्याच्या मागोमाग येते. बघतात तर आई काहीतरी बनवत आहे. मुलगा नाराज होऊन म्हणतो, काय आई सकाळ सकाळी काय किटकिट आहे? कशाला तू उठलीस एवढ्या लवकर? आम्हाला झोपू दे ना. आई म्हणते, अरे बाळ, मला रात्रभर झोप लागली नाही खोकल्यामुळं आणि त्यामुळं मी जरासं उठून आल्याचा चहा करून पित होते रे. खूपच कसं तर व्हायला लागले होतं. तोपर्यंत सून म्हणते, हे घर आहे, हे माझं घर आहे आणि इथं मला डिस्टर्ब अजिबात चालणार नाही. आमची काय पर्सनल लाईफ आहे की नाही? प्रत्येक वेळी तुम्ही उठून कधी पण काही पण करणार. माझ्या घरात हे अजिबात मी चालून देणार नाही. आणि तुम्हाला एवढंच आहे ना, तर तुमची सोय बघा, असं म्हणून ती रागारागात तिथून निघून जाते. मुलगा पण चिडून आईला म्हणतो, जा झोप आता. आई म्हणते, ठीक आहे बाळानो, मी आता इथून पुढं असं नाही करणार. आणि जाऊन झोपते. चहा पित नाही. हे रोजचंच झालेलं असतं. काही करायचं म्हटलं तर मनानं कोणतीच गोष्ट त्या करू शकत नाहीत. मिस्टर वारल्यानंतर घरात सगळंच बदलून जातं. नाही म्हणायला त्यांची पेन्शन असते, पण त्यांचं अस्तित्व आता मुलांवर अवलंबून असतं. त्यामुळं मुलं जसं म्हणतील, मुलगा आणि सून जसं म्हणाल तसं त्यांना त्या घरात राहावं लागतं. मग त्या नाईलाजानं सगळं सहन करून जसं ते सांगतील त्यांच्या म्हणजे त्यांच्या इच्छेनं त्यांच्या दबावाखाली राहत असतात, पण कधीच तक्रार करत नाहीत. एक वेळ अशी येते की मुलगा आणि सून म्हणते, माझी बहीण येणार आहे आणि मी तिला ही रूम देणार आहे, त्यामुळे तुमच्या आईला स्टोर रूम आहे त्या रूममध्ये शिफ्ट करूया. मग तिला न विचारता सगळं सामान नेऊन स्टोर रूममध्ये ठेवत असतात. ती विचारते, अरे बाळ काय झालं? मी तुम्हाला आता त्रास देत नाही, मी काहीच बोलले नाही. मुलगा म्हणतो, अगं तिची बहीण येणार आहे म्हणून तुला स्टोर रूममध्ये शिफ्ट करायला लागलोय, कारण आता तिची बहीण राहणार म्हटल्यानंतर तिला चांगली फ्रेश रूम पाहिजे ना. विचार करा, जिचं घर आहे तिला स्टोर रूममध्ये, मग एकटीच तिथं आणि खोकल्याचा एक खूप त्रास होत असतोय. मग ह्या लोकांना त्यांच्या खोकल्याचा त्रास होत असतोय. मग काहीतरी कारण सांगून त्यांना स्टोर रूममध्ये शिफ्ट करायचं असतं. मुलगा आणि सून बघा, सुनेचं एक ठीक आहे, मुलांनी पण असं वागावं आईशी. जिचं घर आहे तिला त्या घरातनं हळूहळू कसं बाहेर काढतात हे या कहाणीतून दिसतं. स्टोरूम मध्ये एक दिवस, 2 दिवस, दुसऱ्या दिवशी ना सकाळी त्या उठतात आणि बाहेर पडतात. मुलग्याला सांगतात की मी बाहेर चालले असं सांगून जातात.
मुलगा म्हणतो मग जा ना, मला काय सांगा लागलेस. मग त्या म्हणतात की रस्त्यात काय झालं तर तुला फोन येईल म्हणून मी तुला सांगितलं की मी बाहेर चालले. त्या जातात. त्यांच्या मित्राचा मुलगा वकील असतो. मग ते त्या मुलग्याकडे जातात. मुलग्याला सगळी परिस्थिती सांगतात, माझ्याबरोबर असं असं घरात काय घडतंय ते. मग तो मुलगा एक खूप छान सल्ला देतो. आता नावावर त्यांच्या केलंय ना तुम्ही, तरी पण ते तुम्हाला परत मिळू शकतं, फक्त तुम्ही ह्या कागदांवरती सह्या करा, असं तो मुलगा म्हणतो. तो सगळे डॉक्युमेंट बनवतो आणि म्हणतो काकू तुम्ही काहीच काळजी करू नका, मी आहे, तुम्हाला तुमचा हक्क मी मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. तो त्यांना घेऊन परत घरी जातो. ह्या सगळ्या ह्याच्यात दुपारपर्यंत दुपार होते. दुपारी घरी गेल्यानंतर मुलगा सून सगळे बसलेले असतात हॉलमध्ये. हा वकील मुलगा जातो आणि त्यांच्या समोर असं टेबलावरती कागद ठेवतो. तो म्हणतो चिडून, काय आहे हे, मला कशाला द्यायला लागलाय, कोण आहे तुम्ही. तो म्हणतो मी या काकूंचा वकील आहे. वकील, हे घर माझं आहे, इथं काय करताय तुम्ही. हे घर माझं आहे, माझ्या नावावर आहे, आणि तुम्ही इथं कुणाला विचारून आलात. वकील थोडेसे हसतात आणि म्हणतात, हो, हे घर तुमचं होतं, आता ह्या काकूंचं आहे. आई काय प्रकार आहे हा, काय म्हणतोय हा माणूस, काय चाललंय तुझं. आई म्हणते, हो, हे घर आता माझं आहे, तुझ्या नावावर केलेलं आम्ही, पण ते आता ते माझं आहे आणि कायद्यानं मी ते परत घेतलेलं आहे. मुलग्याला कळायला मार्ग नाही. असं आई करू कसं शकते. अगं आई तुला काय वेड लागले का, कसं करू शकतेस असं. मग त्या किचनकडे चाललेल्या असतात, पाणी आणते म्हणून किचनकडे चाललेले असतात. तोपर्यंत सुनबाई म्हणतात, इकडं कुठं, इकडं नाही, स्टोर रूम मध्ये. ती आई खंबीरपणे म्हणते, सुनबाई आता स्टोर रूम मध्ये तुमची जागा आहे, कारण मी तुम्हाला एका आठवड्याचा वेळ देते, एका आठवड्याची मुदत देते, तोपर्यंत तुम्ही स्टोर रूम मध्ये राहायचं. एक आठवडा माझं घर एका आठवड्याच्या आधी खाली करायचं. असं कसं, आम्ही कुठेही जाणार नाही, स्टोर रूम मध्ये राहायचं असेल तर राहा, नाहीतर तुमची सोय वृद्धाश्रमात जावा. वकील म्हणतो, हे बघा, हे लिगली पेपर आहेत, ते त्यांच्या नावावर घर आहे हे, आणि तुम्ही त्यांना कुठंही असं हकलू शकत नाही, मी लिगली तुमच्यावर कारवाई करू शकतो. त्यामुळं माझ्या क्लायंटला कुणीही त्रास द्यायचा प्रयत्न करू नका. त्यांना जर काही त्रास झाला तर मी तुमच्यावर फौजदारी करून तुम्हाला आत टाकू शकतो. मुलग्याला कळायला लागतं की काय चाललंय हे. मुलगा म्हणतो, आई तू असं कसं करू शकतेस, मी तुझा एकुलता एक मुलगा आहे, आणि तू माझ्या बाबतीत असं कसं करू शकतेस. आई शांतपणे म्हणते, बाळा विसरलास तू, तू जर माझ्याशी तसं वागू शकतोयस तर मी का तुझ्या बरोबर तसं वागायला नको. आम्ही आमची कर्तव्य सगळी पार पाडलेली आहेत, तुला शिकून नोकरी लावली, सगळं केलेलं आहे. आता तुमचं आयुष्य तुम्ही जगा, तुमच्यामध्ये मी येणार नाही, पण हे जे घर आहे ना, मी आणि तुझ्या बाबांनी खूप कष्टाने बांधलेलं आहे, आणि ह्या घरात मी तुम्हाला हवं तसं मी राहत होते, तरी तुम्हाला मी नको आहे, म्हणून मला हे पाऊल उचलावं लागलं, मला हा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळं जर माझा निर्णय आता मी बदलणार नाही, तुम्ही किती जरी इमोशनल मला किती जरी काही बोललात तरी मी बदलणार नाही. एखादं भाडुत्री ठेवून
त्यांच्या आधारानं मी जगेन, पण तुम्ही मला या घरात नकोय आता. तर प्रत्येक आईला माझं सांगणं आहे की मुलांचा सुनांचा जाच सहन करू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. विचार आवडल्यास शेअर करायला अजिबात विसरू नका. लाईक अँड फॉलो करायला विसरू नका.